गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री हरिविजय अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री कृष्ण रुक्मिणी नयन कोर चंद्रा आनंद सदना करुण समुद्रा हरि जंबुवंती प्राणवरया दितीज संहारा श्रीरंगा सत्यभामा गमन रंजना कालिंदी प्रिया दुर्जन भंजना मित्रविंदा प्राणजीवना कैंटभंजना दयाब्धे यती जती हृदय पद्मभ्रमरा मंद्रावती लोचन नंदकरा लक्ष्मणपता जगदोद्धारा श्रीकरधरा मुरारे अनिल अभिनवल जलधरणी वर्णा पद्माक्षपत्रा पीतवासना मंगलदायका सुहासवदना भोगींद्र शयना जगद्गुरु हरि आनक कुंदुंदनिकाभिकुमरा यदुकुल सरोज दिनकरा जगद्वंद्या प्रताप शूरा शराक्षरातील तू सगुण लीला विग्रही पूर्ण षडगुणेश्वर संपन्न षोडश सहस्र गोपी आणून ऐक्याचे लग्ने वारियले एकदा रुक्मिणीच्या मंदिरी मिळाल्या 16 सहस्र नारे सत्यभामा मित्रकुमारी इतरही वेगे पातल्या आधी भवानी मूळ प्रकृती तिज समीप जैशी अनंत शक्ती तैसीच भीमक वेष्टित युवती 16 सहस्र मिळाल्या विलास सभेची सकलिका मिळाल्या चातुर्य चंपक कलिका त्या माझे ते भीमक कन्या श्रेष्ठासनी बैसविले ते विलास सभेची अपूर्व स्थिती वरचिन निर्मिले स्वहस्ती तेथे प्रभा पाहता गबसती आणि उंडपती तटस्थ होते असो येथे जगत्रय जननी भीमकी शोभे लावण्य खानी तव सत्यभामा हसुनी गोष्टी बोले ऐकते आमुचे शदनी शंकर शारंग पाणी नित्यक्रमित येऊन रजनी मजवरी प्रीती मज मनी होनी तैसे नाही इतराकडे माझे घरी पारिजातक आणून लावणे वैकुंठ नायक एकांत गोष्टी सकलिक मजची सांगे जगतात्मा एक मने लटके तुझे बोलणे मजवर प्रीती करे घननिळे स्वमुखेचे तांबुले मज लागी रात्री दिधले उदय पावे जो वारस मनी गोष्टी सांगे शारंग पाने काल हे अलंकार घडवणी स्वहस्ते मज लाविले तव ते एक खंजीर नयनी मने असत्य बोलता मुळी होनी माझे मंदिरी कैवल्य द्यानी आजी होती निर्धारे हरीचे मांडीवरी शिर ठेवूनी मी निजले होते कौतके करुणे हे शीस फूल नवे घडवूनी कृष्णेचे रात्री आणले गोष्टी सांगितल्या आजी गहन जो उदय पावे चंड किरण तुम्ही लटक्याची वार्ता सांगून संपादनी गे करता गे एक बोले गजगामिनी मजवीन नगमे कंसमर्दना धनी न पुरे माझ्या नैना हरिवदन विलोकिता कृष्ण मज सांगा ते घेऊनी आज रात्री केले भोजन हे पदक जडित नूतन गळा घातले माझ्या एक बोले नितंबनी रत्न जडित डोलहारी बैसुनी सारी पाटा उघे रजनी दोघे जण खेळलो हो हे माझी वेणी आपुले हाती गुंफी रात्री कृष्णाते अंजन सोगयाचे स्वहस्ते कंसांत केरे केले माझे कपाली कस्तुरी लेखिले हे रत्नमाळा गळा घातले मजवरे प्रीती हरीची जडली ऐशी नाही कोठे हे तो एक पद्मनेत्री बोले वचन वावगे काय व्यर्थ बोलून म्या रात्री स्वकरे करून हरिसे चंदन लाभिला कस्तुरी तिलक कपाली म्या आजी रेखले हरीचे भाळे सत्य की असत्य नेत्र कमळी जाऊन या पहागे एक तो हंस गमना बोले माझे मंदरी हरिण जले अवघेचे रात्री चरण चुरले आपुले हस्ते करून या एक बोले काय वचन आजी माझे सदनी गायन करुणी मोहिली माझे मन ते सुख पूर्ण वर्णावे एक मने पयोधर करुणी हरिचरण अवघे रजनी म्याने वेली साजनी चक्रपाणी साक्ष आहे ऐशे 16 सहस्त्र युवती बोलती कदाही न राहती एकेसे एक उडविती न मिळती विचारा जैसे नाना शास्त्रियानक घेऊन उठती बहुतर्क एक कर्मक स्थिती मीमांसक आपुषण एक स्थैपती एक स्थपितसे योग दुजे मने करावा याग एक मने ती सर्व भोग स्वर्ग भोग लाभे ऐसे आचारावे एक नाय स्थपिती कैशे एक स्थापिती मीमांसा पतंजल परते सहसा साधन नाही एक मने एक म्हणती इंद्र थोर एक स्थापिती महेश्वर एक म्हणती इंद्रियावर त्या परिता थोर नाहीचे एक स्थपिती थोर गबसती एक मनावे भजावे शक्ती एक म्हणती थोर गणपती जेवे भावे अर्चिजे ऐशे शास्त्रे खटपटे एकच एक न मागते 16 सहस्त्र युवते तैसे कल्पंती परस्परे जैसे वनचरी आपरे तैसे बोलती इतर शास्त्रे वेदांत सिंह गर्जती गर्जे गर्भगळीत सर्व होते जैसे देवात वैद्य वैकुंठनाथ तैसे सर्वांशी मान्य वेदांत शास्त्रात सुदर्शन लखलखित नवग्रहात मित्र जैसा की रत्ना माझी कौस्तुभमणी की नद्या माझी मंदाकिनी की
कार्दवेय कुळात व मुकुटमने भोगिया नायक श्रेष्ठ तो. जैसे शस्त्रा माझे विख्यात संत जाणती वेदांत. तेथेचे बोलणे मान्य बहुत जन्म मरणांमोचक जे. असो नाना मतांची बोलणी तैसे कल्पांती इतर कामिनी. वेदांत शास्त्र जैशी रुक्मिणी श्रेष्ठपणे बोलत. हे आदि माया मूळ प्रकृती की हे आनंदले स्वयं ज्योती की जे इच्छा मात्रे निश्चिती. घडी मोडी ब्रह्मांड हे पुराण पुरुषाची ज्ञान कळा. काय बोलली ते वेळा म्हणे ऐका गे तुम्ही सकला व्यर्थ कलबला करू नको. तुम्ही 16 सहस्र मंदिरे व्यापक एक कंसारी. जैसे नाना घटमठांतरी एकचे अंबर व्यापक. तैसे तुमच्या गे निज सदनी व्याप एकची व्यापला चक्रपाणी. अनंत ब्रह्मांडे भरुणी उरला असे परिपूर्ण. सर्व व्यापक पुतनारी समानांदे ते सर्व मंदिरी. हा निर्धारणी नुनी भेद कोसरी कागे व्यर्थची भांडता. ऐसे निर्वाण गोष्टी रुक्मिणी सांगता तन्मय झाल्या कामिनी. पुढे बोलल्या वेदवाणी सहज खुंटली ते वदा. ऐकता सद्गुरूचे वचन साधक शिष्य निवती पूर्ण. तैसे रुक्मिणीचे बोले समाधान सर्वेचे ही जाहले. असो सत्यभामा बोले ते क्षणी म्हणे एक ओ भीमक नंदिनी. आधीच पुत्र झाला तुझ लागुनी तरी मी वेणे देईन तुझ. मज जरी पुत्र झाली आधी तरी मज तू वेणे देई त्रिशुद्धी. असे सत्यभामा बोलता शब्दी जगन्माता हसली. म्हणे मग विडे वस्त्रे दिदली सकला आपल्या निकेतना गेल्या बला. तो नारद मुनी ते वेळा सहज आला द्वारके. म्हणे नारद मुनी बहुत आहेत कृष्ण कामिनी. परी त्या माझी ज्ञानकने निवडू आता कोणते. एक्या गोपीच्या मंदिरी नारद प्रवेशले ते अवसरी. तिने पूजा करून निर्धारी मुनीश्वरा तोशिला. नारद होतीस पुसे तिज लागुनी परपुरुष जडले तुझे मन. तव ते बोले क्रोधयामान ब्रह्मपुत्र याशी ते वदा. म्हणे बरे हे तुझे जे ध्यान आम्हासी कृष्णा वेगळे नाही ज्ञान. म्हणता परपुरुषी मन नवल हेची वाटते. मग हंसले नारद मुनी प्रवेशला दुसरीचे सदनी. तीस पुसे परपुरुषी कामिनी तुझे मन आहे की ते. म्हणे तुझे तुम्ही चाळले ते नुसतेची नुसती आम्हा प्रती. सत्यभामे समवेत युवती हे याचे प्रकारे शोधिले. जे ते लागे नारदाचे पाठी परी आर्थी कोणी न बोल घाले दृष्टी. तैसे संत बोलती निर्माण गोष्टी पाखंड घेते कुतर्क. ऐसा मुनी हिंडता झाला ही पुटी. रुक्मिणीच्या गृहा आला शेवटी. तिने नारद देखता दृष्टी उठा उठी समोर येत. करुणी नारदासे नमस्कार केले षोडशोपचार पूजन. नारद मुनी बोले वचन परपुरुषाशी मन आहे की. ऐसे नारद मुनी बोलता विचारुनी बोले जगन्माता. म्हणे परपुरुषा विन तत्वता मज क्षणनवर साहावे. आसनी भोजनी शयनी परपुरुषाशिन विसंबे नारद मुनी. परपुरुषाशिन धरता मनी मग जिने व्यर्थ गेले. जो चहू बाजू वाचा हुनी पर जो वेदांशास्त्राचा गोचर. तो हाची स्वामी याज्ञवेंद्र परस्पर सोय राहो. ऐकोनी नारद सुखावला प्रेमे वंदिला रुक्मिणी बाळा. म्हणे तू हरीची ज्ञान कळा तुझीच लीला अगम्य. तुझे या जो अपंग पाते सकल संत होती ज्ञाते. ऐसे सजुनी रुक्मिणी ते नारद गेले स्वर्गासी. तव सभा विसर्जुनी समस्त रुक्मिणीच्या मंदिरी कृष्णात. येता झाला त्रिभुवन समर्थ विलास सवेशे एकांती. मंदिरा आला वैकुंठनाथ त्रिभुवन जैने ऐकता त्वरित. उठून या सामोरी प्रेमे येत अंचळ रुळत चपळे ऐसा. पद सरोजी मस्तके ठेवूनी लिंबलोन उतरी हरिवरुणी. विलास सवेशी नेऊनी डोलारा बैसवी कृष्णाते. जे अनंत शक्तीची स्वामिनी ते त्रिभुवनपतीचे पट्टराणी. ते प्रवरणाचे मूळ पीठवासिनी ज्ञानखानी रुक्मिणी ते. शताचारी परिचारिका सत्वर पूजा समग्री देती परिकर. आपुले हते यावेंद्र पूजा तेव्हा भीमके. आणगदुंबीच्या महापुण्यमेरू हाचे तो कृष्ण जगद्गुरु. तो माया चक्रचालक उदारू कैवल ज्ञानदायक. शुभ्र लघुचीर हाती घेऊनी हरिवरुणी वारीत रुक्मिणी. ज्याचे या पद नखावरुणी कोटी मकर ध्वज ओळायजे. इच्छा मात्रे करुणी अनंत ब्रह्मांडे रची क्षणी. ब्रह्मादिका बाळे निर्मुनी निजोदरी पाळीजे. हे जे लावण्य जे त्रिभुवन लावण्य मुंदुस सप्त तप्त सुवर्णवर्णी डोळस. ते जिने वेदिले ते आदिपुरुष निज गुणे आपुलिया. सहज बोलता जगन्माता दंत प्रकाश पडे अवचिता. पाषाण जे हिरे तत्वता होती सतेज तत्काळ. ब्रह्मांड भेदुनी विशेष धावणे करणे अंगीचा सुवास. आकार ग्रासुनी समरस स्वस्वरूपाशी होईचे. सहज चालता हसगती पदतळ मुद्रिका जेथे उमटती तेथे सुवास कमळे विकलसती. धन्यक्षिती जाहले
मने तया कमलावरी वसंत भ्रमर होऊन रुंजी घालत चालते पदभूषणे गाजत देखोणी मनमत्त नृत्य करे दिनपती आणि रोहिणीपती काढल्या तयांच्या अंतर्ज्योती तैसेचे कर्णपुष्पे तळपते डौल गेती मुक्त घोषे आकर्ण विशाळ पद्मनयन अंजन सोंगियांचे विराजमान तडपत्रियाचे झळके पितवसन शोभे मुक्तिलग कुंचके वज्रचुंडे मंडित हस्त अवतार मुद्रा दाही झळकत पाचूचे पदक कंठी तळपट मुक्ताहार पीतवर्ण दिसते असो ऐशी ते ज्ञानकळा सुंदर हाती घेऊन रघुशीर श्राब्दाचे ते लहरी परिकर उडविता वस्त्र तैसे दिसे हस्त हालता किंचित पयोदरी होती कंपित हरिस्वरूप देखता लज्जित कृष्णमुख ते जाहले हरिकर प्रताप देखुनी निवाड लापले दिवक कुंचिकाचे आड सुखमरी दोघे परम भ्याड पल्लवे झाके जगन्माता असो लघुचीर उडविता रुक्मिणी बोले हरिसी सुहास्य वदने तुम्ही योगी मी नाही चक्रपाणी चातुर्य काही समजना तुमची सेवा करुणेने सर्वथा गुण नवती बरवे पाहता तुम रूप तुमचे जगन्नाथा सर्वाहुनी विशेष मी अत्यंक रूमहीन तुमचे हीन मजवर नाही मन आता गोपी अंतंतक तरुण त्यासीही भोग दे जे वरकड गोपी जैशी नाव आवडते तैसे इकडे नाही प्रीती पट्टराने नाम निश्चिती कोरडे चिठे वियले जुने वस्त्र होता निश्चित दोरी करता भाग्यवंत यावरी ते भीमक जामात मंद हस्यमुखे बोलतसे ऐसे काय बोलसी रुक्मिणी कोण सुंदर आहे तुझवणी तू सखळ चांदूर्य खानी ऐसी शहाणी कोण असे ज्याचे भाग्य परिपूर्ण त्याकडे होय तुझे विलोकन जे तुझे जेथे न होय आगमन दारिद्र्य करुण व्यापती तू नेनोनिया अबले मग कायसी वारियले तुझे रूप सर्वाहुनी आगळे राजे भुलले पृथ्वीचे शुशुपाळ वक्रदंत भूपाळ जरासंधादी बहुत रुपाळ तुझ्या मानाशी आवडेल याशी माळ आता तरी घालिका बाळपणीची ती सकल किरती तू ऐके जे असेल निश्चिती गोपी उघळासी बांधती चोरी केले म्हणून या आम्ही राणीचे ते रानवट गोवळ परिनारी भोगल्या केवळ सवे मिळवुनी गोपाळ हुंबळी घातली तयांशी सकल राजे आम्हासी हसते छत्रसिंहासन नाही मजप्रती यतिकुळ धर्म कर्मस्थिती अंगी नसे अनुमात्र पुरुषार्थी जरी मनसे वीर तरी काल यवना पिढेले थोर दैवे लागले ते मंद मुचकुंद विवर म्हणून या बरे जाहले धुतली अर्जुनाची घोडे धर्मावरीन उद्दिष्ट काढे पार्थाची सारथी हे प्रौढे बरे न दिसे लोकात बैसवया नाही वाहन पक्षावरी आहोरहण न मिळे काही अंथरुण सर्पावरी शयन करी ऐकता सद्भक्ताचे कीर्तन नाचतो लागे लाज सोडून मी काळा तू गोरी सगुण स्वरूप गाठी पडेना मज काम नाही निशेष असे एकाकी निसंशय उदास सर्वा घाटी जैसा चंडांस व्यापुनी अलिप्त ऐशी उदास वाक्य ऐकुनी मनी गज बदले त्रिभुवन जननी अश्रुधारा लोटल्या नयनी वाटे कल्पांत लोटला रुक्मिणी कैसा समय वाटला की अंगावरी पर्वत कोसळा की वर्षल्या ते प्रलय चपळा शब्द रूपे रुक्मिणीवरी लघुचीर उडता अकस्मात तैसेची पडली मूर्छांगत प्राण व्याकुळ झाला समस्त श्वासोच्छ्वास कोंडले कोटी कर्म लावण्य सुंदर जगदानंद यदुवीर डोले रया खाली उडी सत्वर टाकोनी या फातले मग श्री हरी म्हणे ते वेळी कैसे आम्हासी उठली विरळी म्हणून या रुक्मिणी हृदय धरली आलंगली प्रीतीने मी सहज विनोदे करुणी बोलले जाण रुक्मिणी तो अनेक रची लावण्य खाणी केले बहुत आम्हावरे रुक्मिणी तुझ विनय कृष्ण नकमे मज सर्वथा जाण तू आवडती जैसा प्राण सत्यवचन सुकुमारे दिती सुताचे ते भारे करुणी पडली सर्व मंगळ जननी परम मंगळ कारके रुक्मिणी अवतरली म्हणून तुम्ही आम्ही शृंगार सरोवर मराळिके चराचर उदय चंपक कलिके परम कल्याणी ते भीमक कन्यके सुखदायके नेत्र उघडी मग रुक्मिणी सीकडेवरी उचलून घेत मधुकैठवारे निजविली ते डोलार्यावरी पूतनारी हलवित विंजना घेऊनी भाग्यवंत मंद समीर वारी घालित म्हणे शुभाषणे ऐकमात मजसी बोले एक क्षणी करणी का कर्पूर तेव्हा श्रीधरे शीतल फुंकला आपुले करे मुख शशांक कलंक यादवेंद्रे पितांबरे पुसला
मग नेत्र उघडून रुक्मिणी दृढ लागली हरीचे चरणी. म्हणे त्रिभुवन नायका चक्रपाणी तुझे महिमान वर्णावे. अनंत जन्मेचे सुकृत एकदाचे फळले अद्भुत. तरीचे अर्धांग पावले सत्य जगन्निवास तू मचे. मग बोले जगज्जीवन वासुदेव देवकी दोघे जण त्यांची वाहतो यथार्थ आन. मज तू पूर्ण आवडसे माझे ठाई तुझे अंतंत मन. बालपणे तू वासुदेव पाठवण पद्म नेत्रे तुझे पत्रे करुण. कौंडण्यपुरा मी आलो ऐसे नाना परी बोलून. केले रुक्मिणीचे समाधान लीला अवतारी श्रीकृष्ण ब्रह्मानंदावतरला. पूर्ण एकांत देखोने रुक्मिणी हसुने बोले वचन. म्हणे मज नाही पुत्र संतान शून्य सदन दिसत असे ज्याच्या उदरी नाही पुत्र. व्यर्थ गेला त्याचा संसार अंती प्राप्ती नाही परत्र. ऐशे शास्त्र बोलत असे परमचतुर सुंदर. मदना ऐसा भावा पुत्र जो प्रचंड प्रताप शूर. त्याशी जगत्रय धन्य म्हणे जैशी वेद आज्ञाप्रमाण. तैसेची वृंदी मातृपितृवचन निजांगे सेवा करी अनुदीन. तो पुत्र धन्य संसारी अपूर्व जो काव्यस्त. आणुनी माता पितया अर्पिजित जोडीला जोडन वचे सत्य. तो पुत्र धन्य संसारी माझे माता पिता वृद्ध केवळ. वाचो तैशे भूतकाळ मानीय जैसे उमा जाश्वानीळ. तो पुत्र धन्य संसारी माता पिता सद्गुरुदेव. ते समान ज्याचा भाव नित्य नूतन आवडी स्वमेव. तो पुत्र धन्य संसारी शुक्तीचे पोटी मुक्ता फळ. की रंभाचे कर्पूर निर्मळ की वैरागार हिराक्ते जाळ. तो पुत्र धन्य संसारी धन्य त्या पुत्राची जननी ज्याची कीर्ती मिरवजे त्रिभुवनी. तोचे सर्व ऐश्वर्याचे खानी पुत्राईसा प्रसवे जो. इतर सुकरी खोरी सुनी देखा अपवित्र पुत्र निपुत्र का. पुढे भोगती त्या अनेक नरका नाही सुटका तया. जो दाता पितयाशी घाली बाहेरी शुश्रूवर्गाशी साठवे घरी. जो स्त्रीलंपट दुराचारी त्याचे भारे दुःखे धरा. व्यर्थ करा काय करावे बहुसुत जैशी एकदाचे पडले जंत. जे परम अविचारी उन्मत त्याशी भारे दुःखी धरा. दारा सुकुमारा सर्व देत माता पितया दारिद्र्य भोगवित. कुशब्दवाणी हृदयी भेदित त्यांच्या भारे दुःखी धरा. आपलाची वस्तू पिता मागे त्यावरी डोळा फिरवी रागे. म्हणे तू आमचे काय ऋण लागे या त्यांच्या भारे दुःख धरा. पिता सांगे हितव बोध म्हणे हा सन्निपातला वृद्ध. हृदय उरले ऐसा बोले शब्द त्याचे भारे दुःखी धरा. म्हणे पिता माझा मूर्ख मी त्याहून चतुरा अधिक. मातेसी म्हणे करंटी देख त्याचे भारे दुःखी धरा. माता पिता दोघे जण मेली करिता अन्न मग करून धावे गया वर्जन. त्याचे भारे दुःखी धरा. ऐसा असता न बोले धडवचन करविसी काही उदकपान. मग लोकांशी दावी करून तर्पण त्याचे भारेसे दुःख धरा. सर्व पूर्वी केला अपमान मग श्राद्धी करीत श्रोत भोजन. लटकेचे लोका दावे रडून त्याशे भारे दुःख धरा. म्हणून या सर्व गुण संपन्न पुत्र भावा जैसा सदन. ऐसे ऐकता भगवान तपा लागे चालेला. बळभद्र उग्रसेन दोघांशी म्हणे नगरी करा जतन. मग हिमाचली ते जाऊन मांडले अनुष्ठान पुत्र इच्छे. 1 संवत्सर पर्यंत निराहार तप करीत आरंधला उमाकांत. पंचवदन विरूपाक्ष जो तळपदी येऊन कर्पूर गौर. भेटी दिल्ली पुरस्कार म्हणे श्रीरंगा मागवर. इच्छित म्हणे असेल जो तो सुकुमार जो तू रुक्मिणीवर. श्रम झाला बहुत थोर एवढा किंग निमित्त निर्धार. तप कायसे मांडले तो वैकुंठ नायक जगद्गुरु. तुझ मी हृदयी धरतो ध्यातो निरंतर. कायसे मांडले तू बदरदुर द्वारकाधीशा यदुपती. हरी म्हणे पंचवदना वृक्षपाक्षा त्रिपुर छेदना. उमावल्लभा नागभूषणा वरदान देई मज आता. केवळ ऐस जैसा मकर ध्वज तै ऐसा पुत्र देई सतज. ऐकूनी म्हणे कैलास राज उदरा येईल मदनची. पूर्वे म्या जो दग्ध केला जो अनंग होऊन राहिला. तो तुझे या उदरी घननिळा पुत्र होईल प्रद्युम्न. शिवे शापावयासी काय कारण तो कथा ऐका भक्तजन. पूर्वी दक्षाचे यागी जान देह समर्पिला पार्वतीने. मग तो दश शिवे मारिला त्यावरी निसंग शिव ऐकला. बहुत काळ तपाचारला हिमाचली जाऊन या. पर्वती हिमाचळाचे पोटे पुन्हा उतरली ते गोरटे. तिने अरंधली ती धुरजुटी वर व्हावा म्हणून या. नारद म्हणे हिमांद्री प्रते हे
शिवप्रिया जान पार्वती थे त्यासी ये देही मागुती निश्चये निगोत्तमा हे हेमंद्रीचे माग मानले वचन मग येऊन सरोज रसन शिव गौरीचे लावले लग्न सर्व देव मिळून या तव पुढे ते झाला तारकासूर तो त्रैलोक्याशी अनिवार सकल देव करती साचार केवी संहार होई याचा मग बृहस्पती बोलत शिवाशी होईल जेव्हा सुत त्याचे हाते पावेल मृत तारकासूर निर्धारे तरी शिवासे वृतस्थ कामे त्यागे तप करीत त्याचे काम उद्भवेल सत्य तरीच सुत होईल पै मग देवी पाठविले मदना वेगी भुलविली पंचवदना त्यावरी दो हिमालय येऊन या पार्वती जवळी राहिला तेथे शिवकरी अनुष्ठान वसंते शृंगालेले ते वन पार्वती कामासहित येऊन शिवाजवळी उभे ठाके मदन शिवाचे हृदय धरला तेने ध्यानाशी विक्षेप केला क्रोधे तृतीय नेत्र उघडला प्रलय वाटला सकळांशी हातून निघाला प्रलय अग्नी जाळून भस्म केले मदन मग शिव पाहे विचारून पंचबाण व्यर्थ जाळीला ह्या कार्याशी देवी पाठविला म्या व्यर्थ जाळून भस्म केला तो मदन स्त्री ते वेळा रती आली धावुनी शिवा पुढे रती सुंदरी करुणाश्वरी शोक करी शिव म्हणे कृष्णाचे उदरी पती तुझा जन्मेल मग ते रती अरण्यात पती लागे शोक करीत मृगया आली शंभर दैत्य रती तेथे देखिली म्हणे कोणाची तू सुंदरी एकच हिंडसी वनांतरी तू माझी कन्या निर्धारी चाल माझी या मंदिरा तो शाबरियाची या घरी रती नित्य स्वयंपाक करी शबरत तिच्या विश्वास धरी आपली कन्या म्हणून या इकडे हरिद्वार केसी आला पुढे रुक्मिणीसी गर्भ राहिला तो सत्यभामेशी धाक उपजला पुत्र होईल म्हणून या मी बोलले वेणीचे पण तो आता आम्हावरे येईल परतून जैसा आपुल्या सदनी अग्न आपणची लाभी मूर्खपणे तव नवमास भरता पूर्ण प्रस्तुत झाले रुक्मिणी जान पोटासी आला पंचबाण स्वरूप लावण्य कोणवर्णी प्रद्युम्न उपजला तेव्हा एकची वाद्य घोष झाला तेव्हा भंडार फोडून याचका सर्वा द्रव्य अपार वाटियले द्वारे मंडप उभारिले श्रीकृष्णपुत्र मुख पाहिले मदन स्वरूप देखिले उपमान चले दुसरे शिववरेव करुणी पोटासी आला पंचबाण शिवे आनंग केला जाळून तो हा प्रद्युम्न मूर्तिवंत असो पाचवे दिवशी श्रीकृष्ण देवीचा नमस्कारावया पूर्ण शक्तिवनाशी जगज्जीवन यादवा सहित गेला हो नारद सत्यभामेच्या सदना आला तिने सर्व समाचार श्रुत केला म्हणे रुक्मिणीचे पुत्र झाला कैसे वर्त करावे सांगपा म्हणे म्या वेणीचा केला पण मग हासे कमलोद्भवनयन त्यासे भूतपिशाच वर्तमान सर्व ज्ञान ठाऊके सत्यभामेशे म्हणे मुनीश्वर मदन शत्रू आहे शांबर त्यासे हे वर्तमान समग्र श्रुत करू जाऊन या मग शंभरियाच्या मंदिराशी नारद पावले वेगेसे म्हणे तुझा मृत्यूदार केसे जन्मला असे जानपा विषवल्ली मोड लहान आहे तो टाकावा खुडून लहान म्हणे नये कुशान आधी विझवून टाकावा परमकपटी शबर द्वारकतेचे आला सत्वर रुक्मिणीच्या मंदिरी तिरस्कर गुप्तरूपे प्रवेशला सूत्र झाली यागेंद्र करावया दत्तांचा संहार तेने हे रचले माया चरित्र म्हणून या शंभर प्रवेशला असो शंभरे उचलून बाळ घेऊन गेला तत्काळ परमसुंदे वेल्हाळ जो भीमकी उदरी जन्मला दैत्य समुद्र तीरा आला सत्वर शरणी धरला पंचक्षर शंभर परमदुराचार भांडून या सागरी टाकिला ते रुक्मिणीचे गर्भरत्न मत्स्य गळले न लागता क्षण द्वारकेसी काय झाले वर्तमान भीमकी जागा झाली पुढे न दिसेची कुमार जाहले एकची हाहाकार भीमकी शोक करी अपार द्वारका नगर गजबजले तो शक्ती पूजोनी सत्वर द्वारकेसे आला यदुकुल दिनकर कोमर गेला ते कारण समग्र आंतरिक ते वदा देवादिदेव यादवराव सकळ जाण त्याचा गुरु होय परिलीला वेश अभिप्राय ठाई ठाई संपदती असो रुक्मिणीच्या मंदिराप्रती येता झाला वैकुंठपती तव ते शोक करत असेल लेकरांत लोकराती सकळ स्थिती जाणून या बहुत तपे व्रताचरण करिता देखिले पुत्रा निदान पूर्वकर्मीचे फळ पूर्ण प्राप्त झाले हे कैसे आहा हरपले दिव्य रत्न माझे चोरून नेले निदान वंशवल्लीचे रूप उपटून कोणी नेले कळेना या दुकिळे दिव्य दीप लावला सवेचे कोण्या दृष्टी विजविला पयोधरी पाना फुटला पाजू कोणानं ये वेळी श्रीकृष्ण म्हणे रुक्मिणी तू शोक सांडी एक क्षणी पुन्हा पुत्र देखसे नयनी 12 वर्षानंतरे
असो इकडे सागरी पंचाक्षर टाकून गेला 100 मत्स्य गाळेला कृष्णकुमार येणे श्रीधर रक्षितया या जो अनंत ब्रह्मांडे रक्षिता त्याशी पुत्र रक्षवाय काय अशक्यता जो माया चक्र चालिता पयो पात्रा विश्वांबर शुक्र शोणिताचे पुतळे जनने जठरे कोणे रक्षियले न नेत्र कर्णादी अवय कोरियले ठाई ठाईचे कोणे हो जठराग्नी अग्न भस्म केले वेगे परी त्या गर्भाशी धक्का न लागे परी उदरनिर्वाह श्रीरंगे कै केला कैसाने नेने कोणी उपजिले यावरी बाहेरी जननीच्या वृक्षस्थळा भीतरी दूध रस्ता निर्माण करी श्रीहरी कोणे परिकळे ना नवछिद्र वपू भग्न माझी वायुरूपे असे वसे प्राण तो कदा न निघे मर्यादेवीन ऐसे करणे हरीची हरी शरीरी कैसा घातला प्राण जाता कदा नवे दृश्यमान सकल कारणांचे चालक पूर्ण यावी न कोण दुसरा जायसा जो तो सर्वनियंता तेने मत्सोदरी रक्षले मनमथा मत्सत यज्ञे जो आचिता जाळे घालून धरियले परम तेजस्वी दिसे मीन अंतरी मीन केतन माने भावे मत्स्याग्नगन तयारायाशी नेऊने मत्स्यास द्यावया त मग तत्काळ तो मत्स्यस येऊनी शावराशे दिदला तो क्षणे दैत्याश्चर्य करी मनी मीन देखुने ते वदा मग रती जवळी ते वेळा मत्स्यस पाठविला पाकशाळे मत्स्यकलेवर तिने राचियले आतून निघाले दिव्य बाळ जैसा बाल सूर्य प्रकाश प्रगटला तो स्वयंकांत करतीने देखिला हर्ष निर्भर झाली बाळा मने कैसे करू आता शामराशे कळता मात तो मनी मानिल विपरीत तव नारद मुनी अकस्मात गुप्तपणे प्रवेशला रतीशी म्हणे सावधान तुझे भ्राता रे ओळखे मदन यासी करी तू बहुत जतन कृष्ण नंदन हासे नारदे रतीसी दिदला मंत्र म्हणे हा तुझसी शोषेल किशोर वरकडांचे असे नवे गोचर ऐसा वर दिदला कामधेनु नित्य येऊनी यासी करविल स्तनपान ऐसे सांगून चतुर्मुख नंदन स्वर्ग पंथे पै गेला मग तो आपुला भ्रातर निश्चती पाळणा घालून हलवीरती जैसा शुक्ल पक्षी रोहिणीपती वाढे तैसा त्वरेने 12 वर्षापर्यंत रीतीने वाढविला मनमत नारद क्षणाक्षणा येत सांभाळीत कृष्णसुते नारदे सुदिन पाहुनी तत्काळ लावले गांधर्व लग्न आपुले हाते ते शेष भरुड रती मदना एक केले ऐसा अशा काही काळ लोटला रतीशी तत्काळ गर्भ राहिला तो शब्द बाहेरी प्रगटला करणी आला दत्त्यांच्या रतीने गुप्त पुरुष आणून भोगीत झाली व गर्भिणी शांबराचे ते मनी क्रोधाग्नी परम पेटला ते वदा मंत्रास्य धनुष्यबाण नारदाने मदनाची दिदले आणून शबराचे दलभराते सिद्ध होऊन रती मंदिर वेढले रती अंतरी भयभीत म्हणे स्वामी आता कैसा वृत्तांत तुम्ही ऐकले दत्त अद्भुत थोर अनर्थ ओढविला तव ते यदुकुलवर्धन कुमार प्रचंड प्रतापी रणधीर रतीसी म्हणे ते चिंतानु मात्र शुभावदने करू नको पर्वताच्या ते दरीमधून जैसा अकस्मात निघे पंचानन द्वाराच्या ते अर्गळा हाती कळवून हाक देत प्रकटला काळेची काय फोडली हाक ऐकता डचकले दैत्य कटक शुष्क वनात पावक भीमकेनोज प्रकटला पवनगिरी ते फिरे पंचाक्षर अर्गरा धारे करिबिरांचे चूर जैसे बहुत अजगराचा भार एकला व्याघ्र विभंडी 100 मने रे तिरस्करा काय हिंडतोसी सैरा वैरा ऐसे ऐकताची सत्वरा धनुष्य साजले पंचमाने वर्मलक्षुणी शबर षोडीशरा पाठीशर परिनाटपे पंचक्षर पंचवक्तृक्षु शत्रुतो केले बहुत शास्त्राचे पेरण तृणबाईसे भस्म करी मदन युद्ध केले सप्तदिन सेना संपूर्ण आटविली आधीच कृष्णाचे वीर्य विशेष त्यावर नारदांचा उपदेश दैन्य बाण घ्यावया निशेष दिव्य बाण घेतला धनुष्य ओढून या करुण पंचशिरे सोडला बाण शबीराचे शिर शेदून आकाशपंथे उडविले झाला एकची जय जयकार विदारक वर्षती पुष्प संभार जयवंत झाला ते कृष्णकुमार वाद्यगजर लागले संगे घेऊन दलभार दिव्य रथी आरुळले सुको कृष्णकुमार रतीशे रथे बैसवून सत्वर द्वाराची चालला द्वारके जवळी आला मदन वाद्य गजरे गाजे गगन पुढे पाठविले बंदीजन श्रीकृष्णाशी सांगावया श्रीकृष्णाशी सांगती हेर विजयी होऊन तुमचा सुकुमार भेटावया आला सत्वर रती सहित श्रीकृष्ण उग्रसेन उद्यवाकुर भोगींद्राणी यादवेंद्र सहित प्रजा दळभार आले बाहेर भेटावया जैसा कृष्ण तैसा प्रद्युम्न करटकुंडले घनश्याम वरण चतुर्भुज पितवसन दुसरा श्रीकृष्ण
कृष्ण लोक म्हणते. प्रद्युम्ने साष्टांग नमस्कार घातला. सप्रेमे श्रीकृष्णाचे भेटला. उग्रसेन वसुदेवा लंगेला. बळीभद्रादी सर्व यादवे नारदे तत्काळ येऊन सांगितले सर्व वर्तमान. मग रतीच्या हाती घेऊन भीमका सदनी चालला. रुक्मिणीच्या घरी गोपिका मिळाल्या कृष्ण नायिका. तो रती सहित मदन देखा. समीप देखिला समस्ती. गोपीशी कैसे भासत की नूतन स्त्रिया घेऊन कृष्णात आला भवती समस्त. रुक्मिणीशी वाटे तैसेचे भीमकी सरळे अचळ. तो मदने धरले चरणकमळ. श्रीकृष्णे आला तत्काळ. घननीळ मग बोले पुत्राशी भेटे रुक्मिणी. अश्रू लोटले तिचे नयनी. पाना फुटला निजस्तनी. हृदय धरले मदनाते. सासू सासऱ्याशी ते वेळी समस्त रीतीने नमस्कारले. मग दिव्य मंडप उभे केले. भीमकेचे द्वारे ते वधा. भांडार फोडिले ते बहुत. याचक सुखी केले समस्त. तो 9 मास भरता प्रस्तुत. रती झाली संभ्रवे. बाळ झाले सुकुमार. अनुद्ध नाम ठेवे यदुवीर. तोची घनश्याम सुंदर. मदन अवतार दुसरा. श्रीकृष्ण मने मधुनानुरुद्ध. तिघांचे एकची रूप प्रसिद्ध. ऐसे द्वारके माझे ब्रह्मानंद. आनंद कन्ननांत तसे 16 सहस्र कृष्ण नायिका. इतक्याच पुत्र झाले देखा. 10 पुत्र 1 कन्यका. समसमान सर्वांते 1,60,000. श्रीकृष्णाचे झाले पुत्र. द्वारकेशी 16 निरंतर पुत्रोत्सव होत असे. तितक्याच्या पुत्राची मौंजी मंदने करुणी या नारायणे. देशोदेशीची रूप कन्या रत्ने आणून देती तयांसे. 16,000 कुमारी तितक्यात वर पाहुणे देत मुरारे. नित्य 16 घरोघरी नाना प्रकारे होत असे. कुटुंब वत्सल जगज्जीवन. नित्य नित्य 16 नूतन. इंद्रादी देव संपूर्ण. त्रिकाळ येती दर्शना. पूर्ण अवतार श्रीरंग. जो श्रब्दा हृदय पद्मभृंग. तो पूर्ण ब्रह्मानंद निसंग. द्वारतीची पातला. हरिविजय ग्रंथ हाच कस्तुरी. सुवासिनीच भक्ताची तृप्त करे. परम सौभाग्य ते वंदिती शिरी. आहोरात्र न विसंमती. निंदक सदा विटविटी परम. पामर ते परम अपवित्र दुर्धर. परदोष कर कंदर्पिते लोळनार. कस्तुबी साचार नावडे म्या. त्या या मृगमदकाचे भोगते भाग्यवंत. ज्याच्या घरी दैवी संपत्ती विराजित. हा त्याची हरिविजय ग्रंथ आवडत. काया वाचा मेघेचे. ब्रह्मानंदा भक्तवत्सला. मनमथ जनका तमाल नीळा. श्रीधर वरदा ती निर्बळा. अभंगाढळा जगद्गुरु. इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत प्रेमळ पंडित परिसुत. 27 गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय.